ठंडे पानी से नहाना चाहिए. तर मी काय म्हणते बघा फ्रेंड, की आम्ही सुरतला राहतो आणि आता ना गॅसचे किती प्रॉब्लेम चालू इथं, लय प्रॉब्लेम चालू इथं, गॅसच नाहीत भेटत. तर मग हा येतोवर वापरायचा. पण आता गावाच्या लोकांना काय वाटत, आमचं चांगलं आहे गावाला, आम्ही गॅस नसला तरी चालतं, आम्ही चुलीवर करू हे करू असं बोलत राहत्या. तर मी एकच म्हणते की आम्ही मग सिटीमध्ये राहतो, पण काय भेजी त्यांना वाटतं गावाला या मग. पण आम्हाला गावाला जायचंच नाही, कारण आम्ही इथं राहून पण, सुरतमध्ये राहून पण वर टेरिस आहे आणि इथं लाकडं भेटतात. इथं लय बारवाडी लोक राहतात, ते गवऱ्या पण बनवितात, गवऱ्या पण हायता. तर आणायच्या, बिंदास करायचं, खायचं, त्याला काय भ्यायची. आता कोरोना तर नाही गेलो आम्ही गावाला, सगळे लोक भिव भिव पळत होते, आम्ही गेलोच नाही. म्हणलं नाही जायचं, कोरोना संपस्तवर नाहीच जायचं. अजून पुढं काय काय होणार आहे, मग त्याला काय भेट राहायची तवा, बरोबर आहे का नाही. आणि बघा रामाने 14 वर्ष वनवास केला होता ना, त्यांनी कसं काढलं होतं, फळ खाऊनच काढत. आपण खायचे फळ बिळ काही, जर नाहीच गॅस भेटला काय. बघा बघा एवढं 50 रुपयाला एवढीच पपई आली बघा. शेंगा पण येतात, काय नाही भेटत तिथं, पैसे असल्यावर सगळं भेटत. आणि काय भेट राहायची त्याला, बरोबर आहे का नाही. आता काय येणारच येतं, संकट येतच राहणार आहे, त्याला भ्यायचंच नाही काय. बरोबर आहे का नाही. मस्त इथं वर चूल मांडायची, खायच्या, बनवायच्या, बिंदात जगायचं, काही टेन्शन नाही करायचं. बाय. कमेंट मध्ये सांगा की बरोबर बोलले का नाही.